नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला शासनातर्फे अंगणवाडीतून लहान लेकरांसाठी किट आलेला आहे. म्हणजे माझ्या मुलीसाठी, आता माझी मुलगी 1 महिन्याची आहे, तिच्यासाठी एक किट आलेला आहे अंगणवाडीतून. तर बघूया आपण या किटमध्ये काय काय आहे. तुम्ही बघू शकता, एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेबी केअर किट अंतर्गत वापरासाठी शासनामार्फत पुरवठा शासनातर्फे आलेला आहे हे अंगणवाडीतून. ही किट तुम्हाला जर पाहिजे असेल आणि मिळवायची असेल अंगणवाडीतून, तर तिथं काय काय करावं लागेल ही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. चला बघूया आपण याच्यात काय काय आहे. वर होतं याच्यावर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचे सुटकेस आलेले आहे. बघू शकता मित्रांनो, ह्यात एवढे सामान आहे. अशा प्रकारे यात पॅकिंग आलेली आहे. बघूया आपण यात काय काय. खूप छान प्रकारे पॅकिंग केलेली आहे. काय आहे? छोटीशी शाल आहे बाळाला कव्हर करण्यासाठी. दुसरी काय आहे बघा, ही बाळाची गादी. छोटीशी आणि छानशी गादी आलेली आहे बाळासाठी. खूप छान क्वालिटी आहे. आणि गादीवर हातरण्यासाठी हे ड्राय शीट आहे. म्हणजे बाळ सुसू केलं, शी केलं तर ती खाली गादी ओली होऊ नये म्हणून त्यासाठी ही ड्राय शीट दिलेली आहे. त्यानंतर ही मच्छरदाणीच असेल. तर एक मच्छरदाणी आलेली आहे. बाळ जेव्हा झोपलेला असेल त्याच्यावरती बाळाला मच्छर न चावू नये म्हणून हे त्यात दिलेलं आहे. परत बघूया दुसरं काय आहे. त्यानंतर बाळाला एक खेळणी आलेली आहेत. बघूया खेळणीमध्ये काय काय. खुळखुळा आणि हा जिराफ आणि हा चाळ. आणि हे बघूया काय आहे. काय केलं असतं? बघूया हे काय आहे. हे हातमोजे आहेत हे. आणि हे पायमोजे. त्याच्यानंतर हा छोटासा शर्ट आहे. शर्ट आणि हा ही शर्टच आहे. 2 शर्ट. आणि हे बाळाला कव्हर करण्यासाठी, कधी बाहेर जात असेल आपण तर ते बाळाला कव्हर करून घेण्यासाठी छोटासा टॉवेल आहे. हे बघू शकता. त्याच्यानंतर हे 2 हगीज पण आलेले आहेत. आणि हे बाळाच्या आईसाठी कानटोपी. हे असं. त्याच्यानंतर दुसरं, मला सगळ्यात जास्त या किट मधली जी गोष्ट आवडली ती म्हणजे ही. बाळाला जेव्हा ताप आला असेल, बाळाला ताप चेक करण्यासाठी त्यात हे डिजिटल थर्मामीटर दिलेलं आहे. तर बाळाला किंवा ताप आला तर आपण यात चेक करू शकतो. मला चालतं. खूप छान गोष्ट आहे ही. आणि त्यानंतर बाळाचं छोटंसं नील कटर पण आलेलं आहे, पण तुटलेलं आहे. हे साऱ्या गोष्टी याच्यात आलेल्या आहेत. सुटकेस जर तुम्हाला हवी असेल तर
गर्भधारणेची नोंदणी अंगणवाडीत जाऊन करावी लागेल आणि त्याच्यासाठी काय फॉर्म्स वगैरे आहेत ते भरून यावे लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर बाळ जन्मल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्यांनी ही पेटी तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड कंपल्सरी आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर, वडिलांचा म्हणजे मुलीच्या वडिलांचा आधार कार्ड आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सोनोग्राफी. 3 महिन्याची सोनोग्राफी, 5 महिन्याची, 7 महिन्याच्या ज्या काही सोनोग्राफी असेल त्या तुम्ही तिथे अंगणवाडीमध्ये घेऊन जायला विसरू नका. हे सगळं गर्भधारणेची जेव्हा नोंदणी करायला जातो आपण ते सगळं घेऊन जा. तिथे काही फॉर्म्स वगैरे असतील ते फिलअप करून तुम्हाला सरकारच्या सगळ्या योजना मिळून जातील आणि लाडकी लेक योजना पण तुम्ही तिथे योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. सबस्क्राईब तेवढं करा की.